महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र संघटना धुळे जिल्हाध्यक्षपदी विश्वनाथ सोमवंशी तर जिल्हा सरचिटणीसपदी बटू पाटील यांची बिनविरोध निवड। आज दिनांक 5 जून 2026 रोजी धुळे शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना यांचे नूतन जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस जिल्हा सरचिटणीस कार्यकारिणीची निवडणूक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कोषाध्यक्ष श्यामकांत अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली। यावेळी तत्कालीन जिल्हाध्यक्ष नानासो विजय खैरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली। नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष म्हणून श्री विश्वनाथ साहेबराव सोमवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच जिल्हा सरचिटणीसपदी बटू हिरामन पाटील यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली। त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून प्रवीण बदाने, कोषाध्यक्ष श्रीकांत धामणे आदींची देखील या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली। तर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष योगेश दात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, जिल्हा कार्याध्यक्ष राका पाटील, राज्य प्रतिनिधी पुरा पवार, नरेंद्र देवरे, वाणी सर, धुळे जिल्हा पदवीधर कार्याध्यक्ष प्रवीण बदाने, शिवाजी संघाचे MK शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, साक्री तालुका अध्यक्ष विलास सोनवणे, मार्गदर्शक शशिकांत बच्चाव, राज्य प्रतिनिधी किरण चौधरी, शैलेश वाणी सर, विलास सोनवणे, संजय वाघ, अनिल देसले, घनश्याम पाटील, भूषण सूर्यवंशी, विलास पाटील, नितीन पाटील, पंकज बागुल, दत्तू पाटील, भास्कर गवडे, श्रीकांत मोरे, नितीन शिंदे, प्रल्हाद भांबरे, तुकाराम बहिरम, योगेश बच्चाव, अनिल गावित, प्रशांत भांबरे आदी सर्व विविध संघटना पदाधिकारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर नूतन जिल्हाध्यक्ष श्री विश्वनाथ सोमवंशी, जिल्हा सरचिटणीस बटू पाटील यांना या ठिकाणी निवड झाल्याने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तर येत्या काळात शिक्षकांच्या पदवीधर शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नियमित कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नूतन जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सोमवंशी यांनी व्यक्त केला। व केंद्र प्रमुख संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे। तर या कार्यकारिणीच्या सभेचे अध्यक्षस्थान आपल्या राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय दादासाहेब श्यामकांत अहिरराव सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। संघटनेची कार्यकारिणीची सभा संपन्न होत आहे। तर मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यात येत आहे। दुसरा जो विषय आहे महत्त्वाचा म्हणजे नियोजित जिल्हाध्यक्ष निवडीबाबत, तर मी यापुढील सूत्र आपल्या संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष आदरणीय श्यामकांत अहिरराव सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक आयोजित 2 दिवस कार्यक्रम घेतला आणि 500 लोकांची परिषद घडून आणली। असे हैदराबाद सर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लावले, हा खरं म्हणजे मला सुद्धा आनंद वाटतो। अनेक मित्र माझ्याबरोबर आम्ही जेव्हापासून 92 पासून लागलो, तुम्ही अनेक लोक 89 आता माझे बाप्पू आहेत, काही लोक माझे बाप्पू आहेत, माझी सर आहेत, 89 आहेत, अण्णा मला सिनियर आहेत, वयाने मी काही ना सिनियर आहे, पण पेशंट अनेक लोक माझ्यापेक्षा सिनियर होते, आम्ही ज्युनियर होतो, परंतु अनेक लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली 92 पासून आणि आतापर्यंत आम्ही काम करत आहोत। काही लोक आमच्याबरोबर राहिले, संघटनेला त्यांनी योगदान दिले आहे। संघटनाचा विषय खूप मोठा आहे, परंतु आमचा प्रयत्न आहे की शेवटपर्यंत आम्ही या संघटनेपर्यंत आम्ही सेवा देऊ, तोपर्यंत या संघटनेत काम करावं आणि त्या दृष्टिकोनातून मी माझी वाटचाल ठेवली आणि आज मला आनंद होत आहे की आमच्या ठरल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी या जगस्य बँकेच्या आपल्या प्राथमिक शिक्षक परिषदेच्या हॉलमध्ये आपल्या राज्याचे अध्यक्ष बलानी सर आणि आपले कार्याध्यक्ष कोमणे सर आणि अहिरराव सर, आपले श्यामकांत अहिरराव सर यांच्या साक्षीने एक अधिवेशन झालं। त्याच्यामध्ये ठरलं होतं 3 वर्षाच्या कालामध्ये 1.5 वर्ष मी करावं अध्यक्षपद आणि 1.5 वर्ष अण्णांनी करावं। मधल्या 6 महिन्यामध्ये आपलं कामकाज म्हणा तर आपले व्याप वाढले आणि म्हणजे तरी आपले कार्याध्यक्ष सुरेंद्रांचे चर्ची वाढले, म्हणून आम्ही 6 महिने थोडंसं लेट झालं, परंतु ठरल्याप्रमाणे ते झालं पाहिजे। किमान निवृत्तीच्या अगोदर तरी ते कार्यक्रम
हा लागला पाहिजे आणि माझ्या पक्षात मी निवृत्त होण्याअगोदर एक पद अण्णांना दिलं पाहिजे. त्याप्रमाणे आज निवडून आलेला आहे. पण आमचं ते ठरलेलं आहे. प्रत्येक गावची एकता बाकी आहे. त्याला काही लोक साक्षीदार असावे. तो सुयोग आज घडून आला. आपण आलात प्रथम मी म्हणून आपलं सर्वांचं आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आज आपण अण्णांपुढे यापुढे अण्णांचा जेवढा पिरियड असेल तो कालावधी अण्णांना अध्यक्षपद म्हणून त्यांनी कार्यभाग सांभाळतीलच. त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत. त्यानंतर मग सरचिटणीस आणि काही एकूण पद आहेत ते सुद्धा आपल्याला पुढे करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, संघटना म्हणून काही गोष्टी खूप बदल झाले या 5 वर्षामध्ये. पदवी संघटनेने खरंच पदवीरांचे प्रश्न सोडवले का? आपण जेव्हा मला विचारतात तेव्हा मी सुद्धा विचार करतो, खरंच आम्ही सोडवले का? पदवीधरचा 95चा GR काय होता, केंद्र प्रमुखचा GR, आणि आता GR काय झाला, मध्यंतर विशेष शिक्षकाचा GR काय झाला, शिक्षकांची पात्रता, मुख्याध्यापकाची पात्रता काय होती, TET काय झाली. अक्षरशः म्हणजे डोकं काम करत नाही. इथं संघटना खरंच काही करू शकते का? ही अनेकपेक्षा अशी बाब आपल्याला अशी वाटत होतं का की असा नियम होईल? कारण आम्ही आता 95ची BEd आहे, 96ची BEd आहे. तसं पाहिलं तर आमच्यावर तर काही स्वतःवर अन्याय होऊ देणार नाही. समजा मी कामाला एखादं असं जरा बुवा पदवी संघटनेच्या लोकांना कामाची काहीच नाही, परंतु माणूस स्वतःसाठी नक्की काम केलं. परंतु GR आणि नियम असे बदलत गेले की कोणतीच गोष्ट म्हणजे परफेक्ट आपल्याला मागता आली नाही. जरी मागायला गेलो तर त्यांनी ते नियम दाखवले. आपल्या लोकांनी काही नियम काही शुद्धीपद्धत नियम तयार केले. जो तो भाग वेगळा आहे, तरी पण आपली इतर प्रश्न जे असतील त्यासाठी संघटना, सर्वसामान्य जे प्रश्न आहेत त्यासाठी पदवी संघटना, मात्र राज्याला असो जिल्ह्याला असो, मी जिल्ह्याला समन्वय जरा का आहे. समन्वयाच्या याच्यामध्ये जिल्ह्याचे जे तर प्रश्न असतील तर त्यात अण्णा असतील, मी असो, प्रवीणदादा असतील, पुरा पटले असतील, वाणीबापू असतील, आम्ही सर्व तालुक्याला विलासाबा ही सर्व टीम आहे. तर नक्कीच आपण संघटना म्हणून योगदान चांगलं दिलेलं आहे. यापुढे पण आपली संघटना नक्की चांगल्या प्रकारे काम करेल अशी मला आशा आहे. या ठिकाणी आमचे मित्र भोटू पाटील हे धुळे तालुक्यातून BEd पदवी संघटनेमध्ये काम करतात. मीच त्यांना फोटो आभार, तुम्ही आमच्यावर असतात, आमचे विचार बरेच बोलतात. पदवीवर काय आणि BEd काय प्रश्न आपले सारखेच आहेत आणि अनेक संघटनांमुळे आपलं पुन्हा विभागणी होते. तर तुम्ही आमच्यात या, आमच्याबरोबर काम करा, विलिनीकरण करून घ्या. तुम्ही देत तर आमची पिढी आता जवळजवळ आम्ही बरेचसे लोक आता निवृत्तीच्या मार्गाला लागलो आहोत. तर प्रवीणदादा असतील, श्याम असतील, अण्णा आहे, खूप आहेत, माझे सर आहेत, ही मुली बसते सगळे जे आता 50, 52, 55 जे लोक आहेत, बऱ्यापैकी तुमची आता तुम्ही ही संघटना चालवली पाहिजे. तुम्ही समन्वय करा, 2 पाऊल मागे पुढे करा. कधी कधी आपल्या माणसाला मी पुढे जाऊ देण्यासाठी, सगळ्यासाठी आपल्या माणसांना संधी द्या. पदासाठी आवडून बसू नका. पदाने खूप काही वा संघटनेमध्ये पद मिळालं म्हणूनच काम करता असं काही नाही. आपल्या प्रवीणदादा पगाराचं काम पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. बऱ्याच दिवसापूर्वी गेल्या 10 वर्षापासून ते पगाराचं फोन कुणाला करतात. खरं आहे का मी जे बोलतोय ते? आता ते पद आहे म्हणून नाही, ते पदावर नसेल ते. तर या गोष्टीचा विचार करून आपण कुठं आपण आपल्या संघटनेमध्ये सामावून घेतो आहे. मला वाटतं त्यातली चांगल्या प्रकारे आपण मागे काढू. जास्त न बोलता मी आता नवीन जे कार्यकारी होईल तिला शुभेच्छा देतो. आणि अण्णासुद्धा मला खात्री आहे की पदवीधर संघटनेचे बाकी मागच्या इथे जाऊ द्या, नानभाऊ असतील, त्यांनी नक्कीच चांगलं काम केलेलं आहे. फक्त जास्त काळ त्यांनी जोरदारला ठेवलं पण त्याच्यामुळे बरेचसे लोक आपले पदवीधर संघटनेचे, कारण आज ज्या संघटना आहे का अण्णा 80% पदं हे पदवीधर संघटनेचे लोक आहेत तिथं संघटना. कारण नानभाऊनी वाईट नाही केलं असेल म्हणणार. सुरुवातीला जी बांधणी केली नंतर काय झालं, नानभाऊ आणि बाकी त्यांना वाव मिळाला नाही. ते आपल्याला करायचं नाही. निवृत्तीच्या अगोदर आपण काय करायचं आहे, आपलं पद सोडायचं आहे. मी सोडलं आहे, अण्णा पण सोडतील. तुम्हाला पूर्ण गॅरंटी आहे, मला गॅरंटी आहे की अण्णा 2 महिने 4 महिने आधी नक्कीच कोणा तरी तो कार्यभाग सोडवतील. ही परंपरा याच्यामध्ये काय असतं, वाहतं पाणी चांगलं असतं म्हणतात. नवीन लोकांना वाव मिळतो, ठीक आहे. तर आपण नवीन सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊया. आणि अण्णा आपल्याला सोडून दुसऱ्या संघटनेमध्ये गेले, ते पद रिक्त राहिलं. जिल्ह्याचे उपाध्यक्षपद, जिल्हा संघटक पद आपले झाली होती त्या अधिवेशनामध्ये. 24 सप्टेंबर 2023ला हे अधिवेशन झालं. आणि या अधिवेशनामध्ये ठरलं होतं की 2 सिनियर मोस्ट माणसं आपल्या समोर होते आणि अशा काळामध्ये संघटनेच्या
वादविवादाचं भांडवल होऊ नये किंवा संघटनेला पुढच्या भविष्यामध्ये अधिक काही वाईट कार्य होऊ नये याच्यासाठी मध्यम मार्ग म्हणून 1.5 वर्षाचा काळ हा दिलेला होता. मला आनंद वाटेल की मला ज्या दिवशी 1.5 वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी आनंद फोन आला की आता माझे 1.5 वर्ष पूर्ण झाले आहे. याच्या संबंधात पुढची जी तुमची काही ही असेल कार्यवाही असेल ती पूर्ण करून एके दिवशी आपल्या जुन्या सगळ्या सहकार्यांना बोलवा आणि अधिवेशन लावून अण्णांकडे आपला कार्यभार हस्तांतरणाचा जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या. तर मध्यंतराच्या काळात अडचणी आल्या आणि नंतरच्या काळात आणखी अण्णांचं म्हणणं असं झालं की बाबा तुम्ही लिहून हे सगळं ग्रुपवर सांगा. त्यानंतर सगळी या प्रक्रियाला सुरुवात झाली, केला आणि पदं घेतली. परंतु आम्ही त्या संबंधातल्या थोड्याशा नकारात्मक बाबी ठेवल्या. शेवटपर्यंत संघटनेमध्ये राहिलो. म्हणून संघटनेला खूप मोठा इतिहास आहे. केंद्रप्रमुख पदाची जी निर्मिती झाली ही निर्मिती आपल्या संघटनेने केली होती. त्याच्यासाठी जवळ आपल्या संघटनेने दिलं. पदवीधर शिक्षकांची पदं मंजूर करण्याचं जो पहिला प्रोफार्मा झाला तो सुद्धा पदवीधर शिक्षक संघटनेच्या त्यावेळेच्या राज्य कार्यकारिणीने बऱ्यापैकी आपल्या सुकार्यकारणी असल्यामुळे ते प्रश्न शासन दरबारी मार्गी लागले. या संघटनेमध्ये मुळे सर असतील, कृष्णा पाटील सर असतील, जसी सावंत सर असतील, असे मोठमोठे दिग्गज ज्यांचा खूप मोठा अभ्यास होता त्यांनी कामकाज केलं. आपल्या नाशिक विभागाचे आदरणीय अमोल चौधरी सर होते. अमोल चौधरी सरांनी सुद्धा अतिशय चांगलं काम त्या संघटनेच्या माध्यमातून केलं. आपल्या संघटनेच्या विशेष प्रयत्नांनी कधीही शासन निर्णयामध्ये असं घडलं नव्हतं तोपर्यंत की एखाद्या संघटनेचं नाव आलं आणि हा भत्ता मंजूर झाला. तर शासन निर्णयामध्ये संघटनेचं नाव येऊन आपल्या सर्व महाराष्ट्र प्रांतीय शिक्षकांना वाहन भत्ता जो आहे तो वाहन भत्ता आपल्या संघटनेने मंजूर करून घेतला. मुद्दा सांगायचा असा आहे की संघटना खूप जुनी आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य असेल किंवा जिल्हा असेल किंवा सगळ्याच संघटनांमध्ये थोड्याशा धोरणात्मक बाबी कमी झाल्यामुळे आणि नवनवीन प्रयोग व्हायला लागल्यामुळे आता नानांनी जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणावर कलेक्शन केलं जातं. जो माणूस कायम काम करतो त्याचा विचार व्हावा. आपल्या संघटनेच्या विचाराशी जुळवाजुळव करून आपल्याबद्दल संघटनेबद्दल नेतृत्व करत असेल तर त्याला पदाला न्याय दिला पाहिजे, पद त्याला मिळालं पाहिजे अशी अपेक्षित मी मानतो. आता मग जवळजवळ मी सुरुवातीपासून बाहेर जिल्ह्यामध्ये होतो तरी संघटनेत काम केलेलं आहे. सोबत 2 संघटना, पदवीधर संघटना आणि याच्यामध्ये आपल्या या ठिकाणी शिक्षक संघटनांमध्ये काम करत असताना यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या शिक्षक पतसंस्था आहेत. या संस्थेचं राजकारण पण त्या निमित्तानं पुढे येत असतं. यामध्ये विराजमान जे आहेत आपले राज्याचे कोषाध्यक्ष श्यामकांत दादा हे आपले धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या पतसंस्थेचे माजी डायरेक्टर संचालक आहेत आणि नाना पण आहेत. यांना प्रदीर्घ अनुभव मोठा आहे. शिक्षकांच्या समस्या, शिक्षकांना न्याय का मिळावा आणि त्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, आता या पूर्वीच्या संघटना खूप मोठ्या होत्या आणि प्रबळ होत्या की एकदा निर्णय घेतला की जिल्हा परिषदमध्ये निर्णय बदल व्हायचा. परंतु यामध्ये का एवढ्या संघटना उदयास आल्या तर कुठेतरी पदांना न्याय दिला गेला नाही म्हणून दुसऱ्या संघटनांमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या संघटनेचं नेतृत्व करावं लागलं आणि त्यामुळे संघटना 32-35 झालेल्या आहेत. तर तसं होऊ नये. जर समजा म्हणजे आता तुम्हाला सांगतो संघटना म्हणजे शिक्षक जरी म्हटला तरी एक जातीचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. जर त्यामध्ये जर आपण एखाद्या माणसाला जिल्हाध्यक्षपद दिलं तर दुसऱ्या जातीला सुद्धा त्या ठिकाणी त्या पदाचा न्याय दिला पाहिजे. तेव्हा जिल्ह्यावर संघटन होतं. त्यामध्ये जर दुसरी गोष्ट अशी होते ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये समन्वय समिती स्थापन झालेली आहे त्यावेळेस जिल्ह्याचा अध्यक्ष सरचिटणीस होते त्यावेळेस मोठी कसरत निर्माण होती. जर आपण या ठिकाणी त्या विचारधारा जर ठेवल्या तर तुमचाही माणूस समन्वय समितीचा जिल्हा अध्यक्ष होऊ शकतो. म्हणून इतर संघटना तुम्हाला पूर्ण मदत करू शकतात की आपण पदवीधर संघटनेचा एक जिल्हाध्यक्ष द्यावा अशा इतर संघटना सुद्धा विचार करू शकतात. सर्व समाज या अशा कार्यकर्त्यांनी नेमकी मला पुढे चालण्याची संधी दिलेली आहे आणि यापूर्वी
भरपूर गेल्या 2 वर्षामध्ये आपण भरपूर समन्वय समितीच्या माध्यमातून भरपूर विषय हँडल केलेले आहेत. पदोन्नतीचे प्रश्न असतील, परंतु एक मोठा प्रश्न 1 सप्टेंबर 2025च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निर्माण झालेले आहे. त्या निर्णयामुळे सर्व आपल्या संघटनांची आपली सर्वांची गोची झाली आहे. गोची अशी झाली आहे की बा आपल्याला TET पास झालेल्यांची बाजू घेता येत नाही, जे TET त्याची परीक्षा बाकी त्यांची बाजू घेता येत नाही. जे TET आज पास होऊन ज्यांनी 1 सप्टेंबर 2025च्या पूर्वीची सिनियरिटी आली त्यांची देखील आपल्याला आज बाजू घेता येते. त्यामुळे आपल्या शिक्षकांमध्ये आज गट निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्रमोशनच्या प्रक्रियेला अडथळा आलेला आहे. बाकी जिल्ह्यामध्ये पदोन्नतीच्या या प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. परंतु आपला एक उद्देश असा आहे की ज्या शिक्षक बांधवाने वाडी वस्तीवर अतिशय खडतर काळामध्ये सेवा दिली, काही लोकांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी साईडला देखील सेवा दिली, आज जे सिनियर लोकांवर अन्याय होतोय, आज त्यांचा हक्कही लावला जातोय. मान्य आपल्याला मान्य आहे की TET हा विषय कंपल्सरी झालेला आहे, परंतु त्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतोय. जेवढे 30-32 वर्ष सेवा होऊन जर त्यांना एक छोटं मुख्याध्यापकाचं प्रमोशन मिळू शकत नाही, ही देखील एक शोकांतिक आहे. आपल्याला यापुढे भविष्यात देखील मोठ्या आंदोलन या विषय करावा लागणार आहे. जोपर्यंत संसदेमध्ये कायदा पास होत नाही आणि TETचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करावं लागणार आणि अधिकाऱ्यांना मॅनेज करून प्रमोशन आहे. हा एक देखील चुकीचा पॉईंट आहे. आपण काय आता देवरे सरांनी सांगितलं की काही गोष्टी चिरीगिरी देऊन करावं लागतं. सर द्यायचं कामच नाही सर. आपल्याला जर आपलं काम नियमात आहे तर आपल्या कोणाला काही देण्याचा विषय येत नाही. राहिला विषय 24 वर्षाचा निवड श्रेणीचा विषय असा आहे. गेल्या आठवड्यात नांद्रे सर ज्या दिवशी पुरुषोत्तम काळे सरांनी सकाळी भेट घेतली त्याच दिवशी दुपारी आम्ही नांद्रे सर मी आणि आम्ही 5-7 जण होतो. त्या दिवशी आमची भेट झाली साहेबांशी. साहेब पण आपल्याकडे अनुकूल आहेत 24 वर्ष संसदेत लावण्यासाठी, परंतु 2019 पर्यंत जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव त्यांनी मागवले आहेत आणि पूर्वीचे काय आपल्या जे आले. मी नाशिक जिल्ह्यात आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे की यावर्षी जर 24 वर्ष पूर्ण झाले तर त्याला जवळपास 6 महिने वर्षभरामध्ये ही निवड श्रेणीची वेतनश्रेणी लागून जाते. तर त्या जिल्ह्यातल्या संबंधित ज्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी या कामामध्ये पुढाकार घेतला, मला त्यांच्याशी चर्चा झाली. तर त्यांनी मला असं सांगितलं की 12 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढे 24 वर्षाची वेतन मिळणार. त्यावेळेस ते काय करतात, आपल्याकडे काय करतो आपण, आता 95ची बॅच घेतली, 95च्या बॅचचे किती 12 वर्ष पूर्ण झालेले लोक आले त्याच्यात ते 20% मंजूर करतो. त्यांचं तसं नाही, सरसकट 12 वर्ष पूर्ण तिथून 24 वर्ष झालेल्यांमध्ये संख्या जर समजा आता त्याच्यात संख्या असेल असं 500 तर ते लगेच. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र सभा संघटनेचं आज आमच्या धुळे जिल्ह्याचं अधिवेशन संपन्न झालेलं आहे. यामध्ये मी विजय खैरनार, माजी जिल्हाध्यक्ष, मागील 2-2.5 वर्षापूर्वी आमच्या धुळे जिल्ह्याचे कार्यकारिणी निर्माण करताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली व सरचिटणीस म्हणून माझे सहकारी आदरणीय सोमवंशी अण्णा, विश्वनाथ सोमवंशी अण्णा यांची सरचिटणीस निवड झाली होती. त्या मिटिंगमध्ये अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे माझ्या कार्यकाळानंतर विश्वनाथ सोमवंशी अण्णा यांना पुढील अध्यक्षपद देण्यात यावं असं ठरल्याप्रमाणे मी मागच्या आठवड्यात माझा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व या पुढील कार्यकाळामध्ये अध्यक्ष म्हणून आमचे विद्यमान सरचिटणीस विश्वनाथ सोमवंशी अण्णा यांची अध्यक्षपदासाठी आज आम्ही निवड केली आहे. आणि त्याचबरोबर सरचिटणीस पदावर आमच्या धुळे जिल्हा BEd पदवीधर संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र बटू पाटील यांनी आमच्या पदवीधर संघटनेमध्ये आपली संघटना विलीन करून या संघटनेबरोबर काम करण्याचे ठरवले. त्यांना जिल्हा सरचिटणीस पद देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझी कार्याध्यक्ष प्रवीण बदाने सर व आमच्या कोषाध्यक्ष पदासाठी श्रीकांत धामणे यांची आज निवड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आज महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेचे कोषाध्यक्ष आदरणीय आमचे सन्मित्र
श्यामकांत आहिराव, त्याचप्रमाणे राज्यप्रतिनिधी पुरुषोत्तम पवार, त्याचप्रमाणे आमचे संघटनेचे ज्येष्ठ पैलू शैलेंद्र वाणी सर, समन्वय समितीचे अध्यक्ष आमचे मित्र योगेश दात्रक, त्याचप्रमाणे समन्वय समितीचे कार्याध्यक्ष राका पाटील सर, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा व विविध संघटनांचे विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक पतपुरीचे माजी विकास बँकेचे संचालक व संघाचे तालुकाध्यक्ष मुरली शिंदे हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्याने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजच्या आमच्या धुळे जिल्हा पदवीधर संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना आणि निवड करण्यात येऊन आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटतं. आज महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या अध्यक्षपदी सर्वांनी माझी बिनविरोध निवड केली, त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि यापुढील कामासाठी जी सर्वांनी मला प्रेरणा दिली तिचं निश्चितच चीज केलं जाईल. माझ्यासोबत आमचे सन्माननीय सरचिटणीस भटू पाटील सर, आमचे कार्याध्यक्ष आदरणीय गस बँकेचे माजी चेअरमन रवींद्रदादा भदाने, तसेच कोषाध्यक्ष आदरणीय दामणे सर, या सर्वांना सोबत घेऊन लवकरच कार्यकारिणी तयार करू आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लवकरच तात्काळ मीटिंग घेऊन त्या संदर्भात पाठपुरावा करू. यासाठी जे सर्वांनी मला मदत केली, जी माझी बिनविरोध निवड केली, त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या कार्यकारिणीसाठी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.